म्हणून दाखवली. मित्रांनो, मागाशी सांगितलं प्रत्येकाचा काळ असतो. याही जिल्ह्यामध्ये काही काहींची मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या गोष्टी चालल्या. इथं आमची भगिनी उज्ज्वला तिथे बसलेल्या आहेत. त्यांच्यावर कशा प्रकारचा प्रसंग आला तुम्ही बघितला. लोकशाही आहे. उद्याच्या अजित पवार बारावतीत उभा असेल आणि तुमच्यापैकी कोणाला तिथं उभं राहायचं असेल, उभं राहता येतं. दमदाटी करून नाही बाबत झालं. घटना, कायदा आणि संविधान हे सगळ्यांच्या करता सारखं. त्याच्यामध्ये उजवा डावा करून त्या ठिकाणी चालत नाही. हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आपला सगळ्यांना एक मला गोष्ट सांगायची. आता काकासाहेबांनी पण काही गोष्टी सांगितल्या. आता ही जबाबदारी आमचा जशीर हा पार पाडतो. एक तरुण कार्यकर्ता आहे, वक्तृत्व चांगलं आहे. काकासाहेबांनी काढलेली शिक्षण संस्था उत्तम चाललेली आहे. काही हजार मुलं मुली तिथं शिक्षण घेतात. उभं करायला अक्कल लागते, डोकं लागते. संस्था मातीत घालायला अक्कल लागत नाही. संस्थेचं भरपाठवण करण्याच्या करता अक्कल लागत नाही. आणि त्या गोष्टी काही भागामध्ये होत आहे. त्याचा कुठंतरी आपण सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे. काकासाहेबांची विचारसरणी आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे. त्यांची कामाची पद्धत आम्ही बघत आलेलो आहे. मला त्याच्याबद्दल एकच सांगायचं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं ही माणसं ज्यावेळेस आपल्याला मिळतात ते आपण आपलं भाग्य समजलं पाहिजे. आज समाजामध्ये काही माणसं अक्षरशः विकृती असल्यासारखं वागतात. हेही आपण ओळखलं पाहिजे. दमदाटी घेऊन, कायदा हातात घेऊन कुठंही कुणाचंही भलं झालं नाही. आजपर्यंत बघा, प्रत्येकाची उदाहरणं द्या. कधी ना कधी तो फुगा फुटलाय आणि नंतर त्यांची वाट लागलेली आहे. ते फार काळ टिकत नसतं. लोक शांतपणे बघत असतात. योग्य वेळ आली, योग्य संधी आली की योग्य ठिकाणी बटन दाबण्याचं काम लोक करतात. आणि मस्ती असणाऱ्या लोकांना अशा पद्धतीने खड्यासारखं बाजूला टाकतात.